सत्य जनतेसमोर यावं ह्याकरिता हा व्हिडिओ बनवलेला आहे। नमस्कार, मी सचिन कुमार जाधव अलर्ट न्यूज मराठी या यूट्यूब मराठी वृत्तवाहिनीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज मी या ठिकाणी एक महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे। तो विषय जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच माहितीसाठी उपयुक्त आहे। विषय आहे पत्रकारितेचं स्वरूप। आता पत्रकारितेचं स्वरूप म्हणजे काय की पत्रकाराने फक्त पत्रकारिताच करावी, पत्रकाराने विकासात्मक पत्रकारिता करावी, पत्रकाराने शोध पत्रकारिता करावी, पत्रकाराने बातमीदारीची पत्रकारिता करावी, हे साधं आणि सोपं पत्रकारितेचं स्वरूप आहे। मग हा विषय आपण का निवडलेला आहे त्याला कारण तसंच घडलेलं आहे। जे स्वतःला ज्येष्ठ पत्रकार म्हणतात, किंबहुना स्वतःला हुशार पत्रकार, किंबहुना स्वतःला मीच शहाणा पत्रकार किंवा मी जे बोलतोय तेच सत्य आहे असं जे म्हणतात ते पत्रकार म्हणजेच निखिल वागळे। या निखिल वागळे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेली ग्रेट भेट आणि त्यानंतर लागलीच एका मॅक्स म्हणणाऱ्या यूट्यूब चॅनलला दिलेली मुलाखत हा आपला महत्त्वाचा विषय असणार आहे। आणि ह्याच आपल्या विषयावर आपण त्या ग्रेट भेट आणि मुलाखतीचं ॲनालिसिस करणार आहोत, निरीक्षण परीक्षण करणार आहोत। आता निरीक्षण आणि परीक्षण करण्यासाठी आपल्याला हायपोथेसिस असणं गरजेचं आहे आपल्याकडे, म्हणजेच गृहीतके असणं गरजेचं आहे। आणि मी जे गृहीतके निवडलेले आहेत ते फार जबाबदारीने निवडलेले आहेत। तर पहिलं आपलं गृहीतके म्हणजेच हायपोथेसिस असणार आहे, जो पहिला मुद्दा आहे। निखिल वागळे यांनी जे काही मुलाखत आणि ग्रेट भेट दिलेली आहे ती फक्त आणि फक्त पत्रकारिताच होती का? दुसरा मुद्दा या ठिकाणी असणार आहे, निखिल वागळे यांचे ग्रेट भेट आणि मुलाखती मागे कोणता छुपा अजेंडा होता का? तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा असणार आहे, निखिल वागळे यांची ग्रेट भेट आणि लागलीच घेण्यात आलेली मुलाखत यामागे कोणत्या अदृश्य नेत्याचा हात होता का, की त्या अदृश्य नेत्याने हे घडवून आणलं? हे आपले गृहीतके आणि हायपोथेसिस असणार आहे। मी जास्त वेळ काही घेत नाही, लागलीच आता विषयाला सुरुवात करणार आहोत। तत्पूर्वी आपण या मुलाखतीचे आणि ग्रेट भेटीचे काही फुटेज आणि व्हिडिओ पाहणार आहोत। त्यानंतर आपलं निरीक्षण आणि परीक्षण करणार आहोत आणि आपले मुद्दे आपण मांडणार आहोत। मी खूप निराश आहे या सिच्युएशनवर। याचं कारण 1947 साली जी स्वप्न आपल्याला स्वातंत्र्यानंतर दिसली होती त्या स्वप्नांवर अक्षरशः बुलडोजर फिरवण्यात आलंय। आत्ताच आपण एक व्हिडिओ पाहिला, त्याची क्लिप पाहिली, त्याच्यामध्ये मुलाखत देणारे होते निखिल वागळे। हे पत्रकार आहे आणि ते या ठिकाणी सांगते की 1947 साली जे स्वप्न पडलं होतं, जे पाहिलं होतं, बघितलं होतं, त्याच्यावर बुलडोजर फिरवलं या सरकारने। काय पाहिलं होतं तुम्ही स्वप्न 1947 साली? मुळात तुमचा जे मुलाखत देणारे आणि घेणारे यांचा जन्म जो आहे तो साधारणतः 1960-65च्या दरम्यानचा असणार आहे। आणि निखिल वागळे यांनी मुलाखतीमध्ये सांगितले त्यांचं वय, जन्मसाल वगैरे वगैरे वगैरे। मग हा प्रश्न जर तुम्हाला पडलाय ना, तर नरेंद्र मोदी यांचं सरकार 10 वर्ष झालं आहे। मग ह्यापूर्वी जे सरकार होतं, जे 1947 पासून होतं, भारत देशात राज्य करत असताना भारत देशातील विविध जे काही राष्ट्र आहेत तिथेही यांचं सरकार होतं। मग हा प्रश्न त्यांना विचारा ना तुम्ही, इथं कसं काय विचारू शकता? गेली 9 वर्ष जे सरकार या देशामध्ये आहे त्याला लोकशाहीची चाड नाही, त्याला माणुसकीची चाड नाही, त्याला या देशाच्या घटनेची चाड नाही। मला हरकत नाही काँग्रेसचं सरकार जाऊन बीजेपीचं सरकार आलं। आता मुलाखत देणारे पुढे असं म्हणतायत, भारतीय जनता पक्षाला आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लोकशाहीची चाड नाही, या देशाची चाड नाही आणि माणुसकीची चाड नाही। त्यासाठी मी सुरुवातीला या ठिकाणी एक छोटासा व्हिडिओ दाखवतो आणि त्यानंतर त्या व्हिडिओबाबत मी आपल्याशी चर्चा करतो किंवा आपल्याला त्याची माहिती सांगतो। हा जो व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे तो व्हिडिओ आहे सन 2014 सालच्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा। या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालं आणि नरेंद्र मोदी यांची प्रधानमंत्री म्हणून निवड करण्यात आली। नरेंद्र मोदी सुद्धा पहिली वेळच लोकसभेमध्ये विजयी झाले होते। लोकसभेमध्ये
प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी लोकसभेच्या दर्शनी भागासमोर असलेल्या पायऱ्यांवर माथा टेकून प्रणाम केला. ते त्या ठिकाणी नतमस्तक झाले. त्यावेळी ते म्हणाले, हे लोकशाहीचं सर्वात मोठं मंदिर आहे, म्हणून मी या ठिकाणी माझा माथा टेकतोय आणि मी नतमस्तक होऊन प्रणाम करतो. आणि मग त्यानंतर त्यांनी लोकसभेमध्ये प्रवेश केला. ह्याच्यावरून काय सिद्ध होतं? हे कोण करू शकतं? ज्याला लोकशाहीची चाड आहे, ज्याला देशाची चाड आहे आणि ज्याला माणुसकीची चाड आहे. यापूर्वी जे काही प्रधानमंत्री होते त्यांनी असं केलं का? नरेंद्र मोदींनी केलं ना. हे कोण करू शकतं? ज्याच्या मनामध्ये लोकशाहीविषयी, देशाविषयी, जनतेविषयी काहीतरी एक अस्मिता आहे, काहीतरी करण्याची भावना आहे, त्यांनीच हे करू शकतात ना. असो, आता यासाठी आपण आणखीन एक व्हिडिओ पाहूया. सुरुवातीला तो व्हिडिओ पाहूया आणि त्यानंतर त्याच्यावर आपण चर्चा करूया. एक दलित मां का बेटा जन्म से जीवन तक सिर्फ यातनाएं झेली, अपमानित होता रहा, उपेक्षित होता रहा, डगर डगर उनको सहना पड़ा. उसी व्यक्ति के हाथ में जब देश के भविष्य का दस्तावेज बनाने का अवसर आया, तो ये पूरी संभावना होती, वो हम जैसा अगर मनुष्य होता तो, कि वो कटुता, वो जहर कहीं न कहीं प्रकट होता, बदले की कहीं आग निकल आती, कहीं भाव निकल आता. लेकिन ये बाबा साहब आंबेडकर की ऊंचाई थी कि जीवन भर झेला, जीवन भर झेला, लेकिन संविधान में कहीं पर वो बदले का भाव नहीं. ये उस महानता, उस व्यक्तित्व की ऊंचाई है जिसके कारण ये संभव होता है. वरना हम सब जानते हैं, हम मनुष्य हैं, हमको मालूम है एक शब्द भी ऐसा चुभ जाता है, निकलता नहीं है. जीवन में कितनी ऊंचाई होगी, भीतर की सोच कितनी मजबूत होगी कि उस महापुरुष ने उन सारे जहर को पी लिया और हमारे लिए अमृत छोड़ करके गए. आता जो व्हिडिओ आपण पाहिलाय त्याच्यावरून आपल्याला कळालंच असेल, हा व्हिडिओ आहे सन 2015 सालचा. त्यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2 दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवलं. ते कशासाठी बोलवलं? संविधानावर चर्चा होण्यासाठी बोलवलं. या लोकशाहीची आणि प्रजासत्ताक भारत देशाची जी राज्यघटना आहे त्याच्यावर चर्चा करण्यासाठी बोलवलं. ह्या राज्यघटनेचं आणि राज्यघटना ज्यांनी निर्माण केली, या राज्यघटनेचे जे शिल्पकार आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास भारतातील सर्वच नागरिकांना व्हावा, जनतेला व्हावा, यासाठी हे विशेष अधिवेशन बोलवलं. भारत देश स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947 साली. भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी लिहून पूर्ण झाल्यानंतर ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन प्रधानमंत्री नेहरू यांना सुपूर्द केली. पुढे साधारणतः 60 दिवसानंतर 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना अंमलात आली आणि तेव्हापासून आपण प्रजासत्ताक झालो आणि प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतोय. पण तेव्हापासून ते 2015 सालपर्यंत भारतीय राज्यघटनेवर चर्चा का बरं झाली नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानावर का चर्चा झाली नाही? आणि ती चर्चा घडवून आणली कोण? प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी. बरं, फक्त चर्चाच घडवून आणली का? तर त्यावेळी भारत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा करायचा असं ठरवलं आणि त्याची अंमलबजावणी केली. तेव्हापासून आपण 26 नोव्हेंबर हा दिन संविधान दिन म्हणून साजरा करतोय. मग मला मुलाखत करताना विचारायचं आहे
यापूर्वीच्या प्रधानमंत्र्यांना कोणी थांबवलं होतं का हे करण्यासाठी? का बरं त्यांनी केलं नाही? हे कोण केलेलं आहे? नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. का तर त्यांना लोकशाहीची चाड आहे, का तर त्यांना या देशाविषयी अभिमान आहे आणि चाड आहे. त्यांना या भारत देशातील जनतेविषयी अभिमान आहे आणि त्यांना त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे, म्हणून त्यांनी हे केलं. कारण त्यांना जनतेची सुद्धा चाळ आहे. गेल्या 9 वर्षात या सरकारने पूर्ण बहुमत असताना जे काय केलं आहे ना, त्याला चिटिंग असं म्हणतात, त्याला जनतेची फसवणूक असं म्हणतात. मोठमोठी स्वप्न दाखवली आहेत. या ठिकाणी मुलाखत देणारे निखिल वागळे म्हणतायत, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाकडे पूर्ण बहुमत असताना त्यांनी जे केलं त्याला चिटिंग म्हणतात. काय चिटिंग केली? नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? का वड्याचं तेल वांग्यावर काढायचं आणि उगी काहीतरी आपलं बोलायचं? काय चिटिंग केली हे सांगावं लागेल ना तुम्हाला. आम्हाला माहिती आहे तुमच्या मनात कोणती सल आहे. या प्रश्नाच्या माध्यमातून तुम्ही कोणता परिवार या ठिकाणी परिवार म्हणा परिवारवाद वाचवण्याचा प्रयत्न करताय हे नंतर मी पुढं आपण तुमच्या जे काही बोलण्यातनं जे आलेले आहे ते स्पष्ट करून सांगणारच आहे. मला आशा होती की नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संकुचित परिघातून बाहेर पडून देशासाठी काहीतरी मोठं करतील अशी माझी अपेक्षा होती. मी त्यांचा टीकाकार आहे, त्यांच्या विचारसरणीचा टीकाकार आहे, तरी सुद्धा उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो. पुढे ते म्हणतायत की नरेंद्र मोदी RSSच्या संकुचित विचारातून बाहेर पडून देशासाठी काहीतरी मोठं करायला पाहिजे होतं. आता काहीतरी मोठं करायला पाहिजे म्हणजे काय? तर हा प्रश्न ज्याला पडतो ना तो व्यक्ती तटस्थ भूमिकेतून पाहिलं तर त्याला दिसेल जे 1947 पासून ते आज तक एक महत्वाचा प्रश्न या भारत देशाला भेडसावत होता आणि तो म्हणजे जम्मू काश्मीरचा. हा जम्मू काश्मीरचा प्रश्न नरेंद्र मोदी यांनी सोडवला. काय झालं? जम्मू काश्मीर हे भारत देशाचं कायमचंच अविभाज्य भाग बनलं. आनंदोत्सव साजरा झाला. ह्याची चर्चा नको व्हायला? बरं, राहिला आता दुसरा प्रश्न. याच नरेंद्र मोदी सरकारनं महिलांसाठी खूप मोठं काम केलेलं आहे, याची चर्चा झाली पाहिजे. आता तुम्ही म्हणताय ना देशासाठी काहीतरी करायला पाहिजे होतं, मग केलं ना देशासाठी. या देशाचे जे 50% मालक आहेत त्या महिला आहेत आणि 50% पुरुष समजू. मग या महिलांसाठी त्यांनी काय केलं? उज्ज्वला गॅस योजना जी आहे त्या माध्यमातून या भारत देशातील 10 कोटीपेक्षा जास्त महिलांना कुटुंबांना गॅस कनेक्शन दिलं मोफत. बरं, गॅस कनेक्शन देताना काय झालं? आपण फक्त जाहिरात बघतोय, गॅस कनेक्शन आला, नरेंद्र मोदी आले, दिले वगैरे टीव्हीवर पाहतोय. परंतु प्रत्यक्षात आज मी सांगतो, भरलेली टाकी पहिली वेळा, लाइटर, पाईप, रेग्युलेटर आणि गॅसची शिगडी अशी पूर्ण किट त्या कुटुंबाला दिली गेली मोफत. मग ह्यापूर्वीच्या सरकारने 10 कोटी लाइटर तरी दिले का? बरं, संख्या जास्त वाटते, मग 1 लाख लोकांना मोफत काडीपेटी तरी द्यायची ना, ते तरी दिलं का? असं नाही, तुझ्याभाव नाही व्हायला पाहिजे. जे चांगलं केलंय त्याला चांगलं म्हटलंच पाहिजे. सरसकट गव्हाबरोबर किडे रगडत बसायचं, कुठल्या तरी माध्यमांवर यायचं, यूट्यूब चॅनलवर एखाद्या यायचं आणि उगी आपल्या एखाद्याला नावं ठेवत बसायचं, हे शोभत नाही. आणि हे नावं कोणाला ठेवत आहेत? देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना. बरं, दुसरा एक प्रश्न, लॉकडाऊनमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं, कोरोनाची लस 125 कोटी भारतीयांना मोफत दिली गेली. त्याच्याहून पुढं ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड असेल, पांढरं रेशन कार्ड असेल, अंत्योदय कार्ड असेल, BPLचं कार्ड असेल, अशा सगळ्यांनाच, ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहे अशा सगळ्यांना रेशन दुकानावर मोफत धान्यांची उपलब्धता करून दिली. मोफत. हे नरेंद्र मोदी सरकारनं केलं.
ह्याची नको, देशासाठी काहीतरी म्हणताय ना तुम्ही. आता आजूबाजूच्या देशाची आपले शेजारी जे काही देश आहेत त्यांची परिस्थिती बघितली ना, तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर आपल्याला कळेल. त्यानंतर आता आपण येऊयात हाच विषय घेऊन महाराष्ट्राचं सरकार आणि दिल्लीचं सरकार. ह्या सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, गणेश उत्सव, दिवाळी, दसरा आणि आता रामनवमी अशा कित्येक महत्त्वाच्या सणांना प्रत्येक कुटुंबाला एक किट दिली रेशन दुकानामध्ये. ते फक्त 100 रुपयेमध्ये आहे. काय देतात त्याच्यामध्ये? 1 किलो साखर ज्याची बाजारभाव 40 रुपये आहे, तेलाचं पाकिट बाजारभाव 80 रुपये आहे, खायचा रवा बाजारभाव 40 रुपये आहे, चणा डाळ बाजारभाव 60 रुपये आहे, पोहे बाजारभाव 40 रुपये आहे. असे सगळं जिन्नस हे फक्त 100 रुपयाला देत आहेत. आणि आता जे धान्य मिळते ते मोफत मिळते. गोरगरीब जनता मानते ना. उगी आपल्या AC रूम मध्ये बसायचं, मुलाखत देणारे AC मध्ये आणि घेणारे पण AC मध्ये, आणि उगी आपलं कुणाला तरी नाव ठेवायचं की देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. तुमच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे हे तुम्हाला पाहिजे का? म्हणजे तुमच्यासाठी कोण काय करेल तेच फक्त दिलदार का? असं कुठं होत नाहीये. तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा, नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजना निर्माण केली आणि त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे केली. या भारत देशातील सर्वसामान्य नागरिक, कामगार असलेला, रोजंदारी असलेला किंवा नोकरी असलेला नागरिक, या सर्वांसाठी ही योजना होती ज्याचं पहिलं घर आहे. अशा सगळ्यांना 2,67,000ची सबसिडी दिली गेली. किती? एक नाही, 2,67,000ची सबसिडी दिली गेली. ह्याची चर्चा केली काय तुम्ही? कुठलं परीख आणखी कशातून बाहेर पडलं पाहिजे त्यांनी दिलं ना. ह्यापूर्वीच्या सरकारने जे काय कोण घर बांधले त्या घर बांधल्या, म्हणजे आपण लोन काढून घर बांधलं असेल किंवा योजनेतनं कुठल्या घर बांधलं, त्याला कलर द्यायला तरी पैसे दिले का? कलर देण्यासाठी जो काय आपलं डिस्टेंबर लागत असेल, चुन्ना लागत असेल, पेंट लागत असेल, त्याच्यासाठी 100 रुपयाची तर सबसिडी दिली का? इथं नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून 2,67,000ची सबसिडी दिली. याची चर्चा व्हायला पाहिजे. आता परत आणखीन महत्त्वाचे मुद्दे आहेत, पण आता आपल्याला जे काही हवे होते ते मुद्द्यावर मी बोललेलं आहे. पुन्हा एकदा आपण केव्हा तरी मोठा व्हिडिओ बनवूया ह्याच्यावर. आता फक्त मुलाखत करते काय सांगतायत आणि त्यांचे मुद्दे खोडून काढण्यासाठी हा मी व्हिडिओ केलेला आहे. आता परत मुलाखत देणारे जे काय बोलतायत, जे काय वक्तव्य करतायत त्याच्याविषयी आता आपण बोलू. पहिलं त्यांचा व्हिडिओ पाहूयात आणि मग त्यावर चर्चा करूया. राम, कृष्ण, शिव हे तर भारतीय संस्कृतीचे भाग आहेत. तेव्हा रामाचं मंदिर जर झालेलं असेल तर तो आनंदाचा क्षण असायला हवा. पण रामाच्या मंदिराच्या निमित्ताने तुम्ही या देशातल्या अल्पसंख्याकांना शिव्या घालणार असाल, त्यांना हॅरॅस करणार असाल, त्यांच्यावर हल्ले करणार असाल, तर खुद्द रामराया सुद्धा प्रसन्न होणार नाही तुमच्यावर. आणि आता जे अयोध्येत चाललेलं आहे तो रामाच्या नावाचा बाजार आहे. आपला मुंबईतला बिल्डर लोढा तिकडे पोचला, जमिनी घेतल्या त्यांनी. अमिताभ बच्चननी 14 कोटी रुपयाला जमीन घेतली. चाललंय काय? हे पाप आहे. मी तुला सांगतोय कमलेश, हे पाप आहे. ही भक्ती नाही, भक्ती मनात असते. मुलाखत देणारे निखिल वागळे पद्धतशीर राम मंदिराच्या मुद्द्याकडे येतात आणि ते म्हणतायत की राम मंदिराच्या उभारणीमध्ये किंवा त्यावेळी अल्पसंख्याकांना शिवीगाळी करण्यात आली, त्यांच्यावर हल्ले करण्यात आले. आता या ठिकाणी अयोध्येमध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा अत्यंत आनंदोत्सवात साजरी केली गेली आणि त्याच वेळी समस्त भारत देशामध्ये शहर जिल्ह्यात, गावखेड्यात आणि वाड्या वस्त्यांवर आनंदोत्सवात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा साजरा करण्यात आला. काही ठिकाणी तर अल्पसंख्याक समुदाय या ठिकाणी सहभागी असल्याचं दिसून आलं. परंतु मुलाखत देणारे निखिल वागळे जे काय म्हणतायत ते काय म्हणतायत नक्की? बरं, पुढे जाऊन ते काय म्हणतायत की राम मंदिराचं जे काही अयोध्येमध्ये मंदिर बांधण्यात आलेलं आहे
त्या ठिकाणी बाजार मांडलेला आहे, पाप झालेला आहे. मुंबईचे बिल्डर जमीन घेतले, अमिताभ बच्चन जमीन घेतली, हे पाप आहे, हे पाप आहे असं म्हणताय. काय पाप आहे? म्हणजे तुम्हाला सोयीस्कर असं भारतीय राज्यघटना घेणार आणि तुम्हाला सोयीस्कर असं पाप पुण्य घेणार, हे चुकीचं आहे. आम्हा सर्वांनाच या भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून मूलभूत स्वातंत्र्य मिळालेलं आहे. भारतीय राज्यघटनेचं कलम 19 पोट कलम ड नुसार या भारतातील सर्वच नागरिकांना भारत देशाच्या भूमीमध्ये कोठेही राहण्याचा आणि व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. म्हणजेच या भारत देशातील प्रत्येक नागरिकांना भारत देशाच्या भूभागामध्ये कोठेही जमीन घेण्याचा, त्या ठिकाणी व्यवसाय करण्याचा, राहण्याचा अधिकार आहे. त्या अनुषंगानेच त्या ठिकाणी जमीन घेतली गेली ना. म्हणजे ह्यांनी जमीन घेतली, मग त्यावेळी तुम्ही भारतीय राज्यघटना बाजूला ठेवणार आणि पाप आणि पुण्यावर बोट ठेवणार आणि परत तुम्हाला सोयीस्कर असं पाप पुण्य बाजूला ठेवणार आणि मग भारतीय राज्यघटना समोर आणणार. काय चाललंय हे? हे काय आहे? वैचारिक दिवाळखोरी जाहीर करण्याची सुरुवात. आता या मुलाखतीमध्ये अनेक वेळा त्यांनी ते केलेलं आहे, आपण पुढे पाहूया. त्यांचं म्हणणं आहे सबका साथ सबका विकास असं आमचं धोरण आहे. चालेल ना, सबका साथ सबका विकास आहे ना. मग मुसलमानांचं लिंचिंग कोण करते? उत्तर प्रदेशामध्ये मुसलमानांच्या घराला टार्गेट करून बुलडोजर कोण फिरवते? सबका साथ सबका विकास ही घोषणा असेल तर मला काही त्याच्यामध्ये ऑब्जेक्शनच नाही. सर्व समावेशक सरकार हे मनमोहन सिंगचं पण होतं. त्यांच्या काही चुका झाल्या, भ्रष्टाचाराचे आरोप झाले म्हणून ते गेले. सबका साथ सबका विकास ही मोदींची बोलायची भाषा आहे. आणि RSS संघ परिवार नेहमी दुतोंडी बोलतो, दोन तोंडाने बोलतो. ते परवा काय मोहन भागवत म्हणाले की आता राम मंदिर झालेलं आहे, आता आपण रामराज्य आणूया. म्हणणं काय तुमचं? 9 वर्ष काय होतं? जर 9 वर्ष तुम्ही रामराज्य आणलेलं नाही तर कुठे काहीतरी गडबड आहे ना. RSS परिवार इतक्या वर्षाचा त्यांचा इतिहास आहे. हा अत्यंत संधीसाधू आणि ढोंगी परिवार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जी घोषणा दिली ती सबका साथ सबका विकास यावर मुलाखत देणारे चर्चा करतात, बोलतात. परंतु त्यांना एक घोषणा आठवते का? जी घोषणा होती गरिबी हटवची. काय झालं त्या घोषणेचं? गरिबी हटली का गरीबच हटले? काय झालं घोषणेचं? का फक्त विशिष्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांची, नेत्यांचीच गरिबी हटली या घोषणेमुळं? याच्यावर सुद्धा चर्चा व्हायला पाहिजे. पुढे बोलताना म्हणतात RSS दुतोंडी आहे. ठीक आहे, RSS दुतोंडी आहे. मग एक तोंडी कोण आहे हे तरी सांगा. का तुम्हाला जेव्हा वाटेल RSS दुतोंडी आहे तेव्हा आम्ही समजायचं RSS दुतोंडी आहे? आणि तुमचं हे जे विधान आलेलं आहे ना त्याची वेळ बघा. निवडणुकीपूर्वी हे तुमचं वक्तव्य आलेलं आहे RSS दुतोंडी आहे. एक 3-4 वर्षापूर्वी आलं असतं तर काय वाटलं नसतं. परंतु तुमचं जे विधान आलेलं आहे ते निवडणुकीपूर्वी आलेलं आहे आणि तुम्ही म्हणताय की RSS दुतोंडी आहे. मग ह्याच्यातून काय साध्य होतंय की तुम्ही फक्त आणि फक्त राजकारण करताय. हे राजकारण कोणाच्या सांगण्यावर न करताय. नक्की तुमचा अदृश्य नेता कोण आहे हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. आता तुमच्या अदृश्य नेत्याचं नाव हळूहळू समोर येणारच आहे. हे टिपिकल जे लोक आहेत ना, संकुचित प्रवृत्तीचे ब्राह्मण, ह्याच्यामध्ये अनेक NRI सुद्धा येतात. हा अजेंडा यांना राबवता येणार नाही. आणि मी तुला सांगतो हे हिंदू राष्ट्र होणार नाही. हे हिंदू राष्ट्र व्हायचं असेल तर निखिल वागळे पहिला मरेल. कसं काय? कसं काय? कसं काय? पहिला मरेल. कसं काय? लढू आम्ही, लढू. वेगवेगळे मार्ग आहे. आता लोकशाही मार्गाने लढतोय. ह्यांना काय वाटतं गंमत आहे का? आमच्या शांततेचा गैरफायदा घेऊ नका. आमची दुर्बलता ही आमची अहिंसा ही दुर्बलाची अहिंसा नाही आहे, गांधीजींनी सांगितलेलं आहे. आता तुम्ही पाहिलं असेल निखिल वागळे मुलाखत देताना म्हणतायत भारत देश जर हिंदू राष्ट्र होणार असेल तर मी सर्वात प्रथम मरणार आहे. आणि मुलाखत घेणारे काय म्हणतायत की कसं काय मरणार? म्हणजे हे सांगतायत मी मरणार आहे आणि हे म्हणतायत की कसं काय मरणार. आणि ह्याचं उत्तर काय? तर मी लढा देणार, विरोध करणार, हे त्यांचं उत्तर. मग म्हणा ना तुम्ही मी संघर्ष करणार आहे, मी पहिलं मरणार आहे. हे काय आहे? म्हणजे तुमची दिवाळखोरी जाहीर करण्यासाठी तुम्ही सुरुवात केलेली आहे. हा आपला सापडलेला मुद्दा नंबर 2. ह्याच्यातून काय सिद्ध होते
ह्याच्यातून पुन्हा एकदा राजकारण सिद्ध होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कसं काय राजकारण, तर भारतीय जनता पक्षाच्या आणि RSSच्या विरोधात जे काही पक्ष आहेत, संघटना आहेत, ते आपल्या बाजूने यायला पाहिजेत, आपल्या बाजूने कार्यकर्त्यांचा लवाजमा तयार झाला पाहिजे, यासाठी केलेलं हे वक्तव्य आहे. आणि हे वक्तव्यावर ते स्वतःच ठाम नाहीत. एकीकडे म्हणतायत की सर्वप्रथम मी मरेल, आणि काय कसं मरणार, तर संघर्ष करणार, हे करणार, लढा उभारणार असं म्हणतायत. म्हणजे आता आपण हळूहळू त्यांच्या अदृश्य नेत्यांपर्यंत पोहोचायला सुरुवात केलेली आहे. मी बाबासाहेबांचा माणूस आहे, मी गांधींचा माणूस आहे, पण या देशातली धर्मनिरपेक्ष लोकशाही वाचवण्यासाठी जर तरुणांना अशा प्रकारे काही करावं लागेल तर त्याला माझा पाठिंबा आहे. फार मोठी गोष्ट तुम्ही इथे बोललात, पण याच्यामागे तुम्ही मगाशी म्हणालात की हल्ले होत आहेत, टार्गेट. काय मोठी गोष्ट बोलली त्यांनी. अगोदरच ते म्हणले की लोकशाही वाचवण्यासाठी सर्वात पहिले मी मारायला तयार आहे, आणि तुम्ही म्हणताय कसं काय. आणि आता यांचं परत दुसरं वक्तव्य बदललं. ते म्हणतायत की लोकशाही वाचवण्यासाठी तरुणांना अशा प्रकारे काय करावं लागलं तर माझा पाठिंबा आहे. म्हणजे दुतोंडी आहेत ना हे, मग कशाला RSSला दुतोंडी बनायचं. बरं, महत्त्वाचा मुद्दा, स्वतःच्या मुलाचा रोजगार व्यवसाय वाढवायचा, त्याला चांगली मोठी पगारीची नोकरी उपलब्ध करून द्यायची, श्रीमंत होऊ द्यायचं, आणि दुसऱ्यांच्या मुलाला देशोधडीला लावायचं आणि पाठिंबा देतो म्हणायचं. द्या ना तुमच्या मुलाला पाठिंबा, आणा ना रस्त्यावर. उगी स्टुडिओत बसायचं, काय पण म्हणायचं आणि खूप मोठं वक्तव्य म्हणायचं समोरच्यानं. हे कुठेतरी थांबलं पाहिजे दुतोंडीपणा. ह्याच्यातून पुन्हा एकदा सिद्ध होतं हे फक्त आणि फक्त राजकारण चालू आहे. ह्याच्यातूनच आता आपण परत त्यांच्या अदृश्य नेत्यांपर्यंत जाणार आहोत. भारत कधीही हिंदू पाकिस्तान होणार नाही. भारत कधीही हिंदू पाकिस्तान होणार नाही. भारत कधीही हिंदू पाकिस्तान होणार नाही. ठीक आहे, किंचाळू नका. असं कोण म्हणलं भारत हिंदू पाकिस्तान होणार आहे? कोण म्हणलं? तुम्ही होऊ देणार नाहीये मान्य आहे, पण म्हणलंय कोण? का उगीच स्वतःच प्रश्न उपस्थित करायचे, स्वतःच उत्तर द्यायचं, स्वतःच मुद्दे उपस्थित करायचे, स्वतःच सोडवायचे, बास करायचे धंदे. आणि आज मी शिवसेनेला पाठिंबा अशासाठी देतोय की लढा शिवसेनेचा संबंध नाहीये, लढा लोकशाहीचा आहे. ज्या पद्धतीने शिवसेना फोडली भाजपने, या सगळ्या लोकांनी ज्या पद्धतीने पैशाचं राजकारण केलं, खोक्यांचं राजकारण, हे गंभीर आहे ना. मी उद्धव ठाकरेंना किंवा शिवसेनेला फक्त पाठिंबा देत नाहीये, ते निमित्त आहे. मी लोकशाही वाचवण्यासाठी प्रयत्न करतोय. म्हणून मला असं वाटतं की पत्रकार म्हणून आपण आता उद्धव ठाकरेंच्या बाजूने उभं राहायला पाहिजे, महाराष्ट्राने उभं राहायला पाहिजे, आणि उद्या चूक केली तर लिहूच ना. पत्रकारितेमध्ये पेड न्यूज नावाचा एक प्रकार आहे, आणि तो जो प्रकार आहे त्याचं उदाहरण इथंच आता आपल्याला पाहायला मिळालं. हे पत्रकार जे स्वतःला श्रेष्ठ पत्रकार म्हणतायत, ज्येष्ठ पत्रकार म्हणतायत, असे निखिल वागळे म्हणतायत आपण पत्रकार म्हणून उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे लोकशाही वाचवण्यासाठी. या महाराष्ट्रातील जनतेने उद्धव ठाकरे यांना मतदान केलं पाहिजे असं ते म्हणतात. काय तर ते भाजपच्या विरोधात आहेत. मग भाजपच्या विरोधात गेल्या 20-25 वर्षापासून किंवा पारंपरिक विरोधक म्हणून एक असे काही पक्ष आहेत, त्यांच्या पण पाठीमागे उभं राहिलं पाहिजे ना. त्यांचे पण नावं घ्या. कम्युनिस्ट पक्ष आहे, MIM आहे, समाजवादी पार्टी आहे, वंचित बहुजन आघाडी आहे, स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे, शेतकरी कामगार संघटना आहे, बरोबर ना. मग वंचित बहुजन आघाडी असेल, इतर अनेक पक्ष असेल, यांचं पण नाव घ्या, त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे म्हणून. ते तुम्ही घेत नाहीये. मग तुम्ही एका पक्षाचीच पेड न्यूज करताय का, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. मग हेच तुम्हाला जे काही तुमची ग्रेट भेट आहे हे तुमच्या अदृश्य नेत्यांनी तुम्हाला घ्यायला लावलेली आहे का, शिवसेनेचं पेड न्यूज करा म्हणून. आणि ते पुढं असं म्हणतायत की भारतीय जनता पक्षाने खोक्याचं राजकारण केलं, पैशाचं राजकारण केलं आणि शिवसेना फोडली. मुळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यापूर्वी त्यांचं कोणत्या पक्षाबरोबर अलायन्स होतं, त्यांची कोणत्या पक्षाबरोबर युती होती? त्यांची भारतीय जनता पक्षाबरोबर युती होती, त्यांचं भारतीय जनता पक्षाबरोबर अलायन्स होतं. दोघांनी मिळून निवडणूक लढली. त्यांच्या विरोधातले जे काही पक्ष होते, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर अशा पक्षांच्या उमेदवारांना नावं ठेवून, त्यांचा भ्रष्टाचार अमुक तमुक हे सगळं सांगून
ते कसे सत्तेमध्ये येण्यासाठी कुचकामी आहेत हे लोकांना पटवून दिलं आणि लोकांकडनं मतं तुम्ही मिळवून घेतली आणि लोकांनी तुम्हाला बहुमत दिलं दोघांना. त्यावेळी काय झालं, उद्धव ठाकरे यांची महत्त्वाकांक्षा पुढे आली. मग ते बंद खोलीतली चर्चा, अमुक तमुक हे कारण पुढे आलं आणि मुख्यमंत्री मी का तुम्ही, उपमुख्यमंत्री मी का तुम्ही, हे चर्चा होऊ लागल्या. आणि हे होत असतानाच उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला सोडलं आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा हात पकडला आणि ते मुख्यमंत्री झाले. म्हणजे इथं असं म्हणावं लागेल का की लग्न एकाबरोबर करायचं आणि नांदायचं मात्र दुसऱ्याबरोबर, हे होऊ शकतं का? नाही ना. हाच प्रकार इथं घडला. बरं, आता ह्याच्या पुढं तुम्हाला सांगतो, ज्या पक्षाचे पक्षप्रमुख स्वतः मुख्यमंत्री आहेत त्या पक्षाचेच आमदार आणि दस्तूरखुद्द मंत्री आपल्याच पक्षाच्या प्रमुखाचा जे मुख्यमंत्री आहे त्यांच्या कारभाराला कंटाळले, त्यांच्यात जे काय आहे वागणूक वर्तणूक त्यांना कंटाळले आणि त्यांनी पक्ष सोडला. आमदार वगैरे ठीक आहे, पक्ष, पैसा, खोके वगैरे, मंत्र्यांना काय गरज आहे खोक्याची, पण असे मंत्री सुद्धा सोडून गेले ना. बरं, हे जे काय आता सगळं चाललेलं आहे जे आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये, ह्याला कोण कारणीभूत आहे? उद्धव ठाकरे यांनी का राजीनामा दिला? तुम्ही जाणून घेतलंय पत्रकार म्हणून? एकदा विचारा ना. पेड पत्रकारिता करायला बसलाय तिथं. ही पेड मुलाखत आहे, ग्रेड भेट नाही, पेड न्यूज भेट आहे तुमची. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि मीच शाना म्हणून स्वतःची दिवाळखोरी तुम्ही करताय. काय झालं? मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला, हे घडलं. एक गोष्ट महत्वाची आहे ज्याची कधीच चर्चा झाली नाही, त्याच्यावर मी खास व्हिडिओ बनवणार आहे. हे जे उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं सरकार आलं, ज्याला महाविकास आघाडी सरकार म्हणतो. काय झालं या सरकारमध्ये? फक्त अल्प दिवसांकरिता, अल्प काळाकरिता विधानसभेचे सभापती होते. नंतर त्या विधानसभेच्या सभापतींना राजीनामा द्यायला लावलं आणि त्या सभापतींना त्या पक्षाने स्वतःच्या संघटनेत कार्य करण्यासाठी पाठवलं, संघटन कार्य करण्यासाठी पाठवलं. मग का बरं विधानसभेच्या सभापतीची निवड झाली नाही? आणि ज्या वेळी काँग्रेसने विधानसभेच्या सभापतीसाठी नाव देण्याचा प्रयत्न केला त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने म्हणजे शरद पवारांनी त्यावेळी आपला उमेदवार पुढे केला आणि त्याच्यावर दावा सांगितला. मुळात ही जी जागा होती किंवा हे जे पद होतं ते काँग्रेसकडे होतं. राष्ट्रवादीने त्याच्यासमोर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्याच्यावर दावा टाकण्याचं काहीच कारण नव्हतं. परंतु हेतू पुरस्कृत हे कृत्य केलं गेलं आणि हे पद रिकामं ठेवण्यात आलं. आता कळतंय ना विधानसभेच्या सभापतीची ताकद आणि त्या पदाचं महत्त्व. मग या सरकारमध्ये 2 वर्ष हे पदच अस्तित्वात नव्हतं. हे जर पद असतं तर ह्या काही ज्या घटना घडलेल्या त्या घडल्या असत्या का? नाही घडल्या असत्या. हा संशोधनाचा विषय आहे, ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. आणि कोणत्या एका लोकशाही वाचवण्यासाठी कोणत्या तरी फक्त एकाच पक्षाच्या मागे उभा राहिल्यावरच लोकशाही वाचेल हा भ्रम निर्माण करू नका. हा भ्रमाचा भोपळा आहे, हे पेड न्यूज आहे, हे कुठंतरी तुमचं थांबलं पाहिजे. 2014लाच परवा उद्धव ठाकरे सभेतही म्हणाले 2014ला शिवसेना खतम करायची असं भाजपने ठरवलं होतं. याचं कारण बाळासाहेब वारलेले होते 2013ला. आता शिवसेना म्हणजे भाजप हा इतका कृतज्ञ आणि खुंची पक्ष आहे. त्यांनी तिथे गोव्यामध्ये मगो पक्ष संपवला, इतर ठिकाणी अनेक पक्षांना संपवलं. बाळासाहेब ठाकरे जायची ते वाट बघत होते असं माझं मत आहे. आणि हे मला भाजपच्या काही नेत्यांनी सांगितलेलं आहे. माझ्या प्रमोद महाजनपासून गोपीनाथ मुंडेपासून नितीन गडकरीपर्यंत भाजपमधले लोक माझे चांगले मित्र आहेत, होते पूर्वी आणि अजूनही संवाद आहे. बाळासाहेब गेल्यावर शिवसेनेवर आपण डॉमिनेट व्हायचं हे त्यांचं आधीच ठरलेलं होतं. ते सविस्तर आपल्या एक अजेंड्याकडे येत आहेत. मुलाखत देणारे निखिल वाबळे, पत्रकार निखिल वाबळे, आता ते म्हणत आहेत 2014 साली भारतीय जनता पक्ष शिवसेनेला संपवणार होता. मग ह्यांना 2014 साली कळालं होतं ना शिवसेना संपवणार होते. मग हे सांगायला 10 वर्ष का वाट पाहिलेत त्यांनी?
म्हणजे 10 वर्षानंतर हे सांगतायत. आणि बरं, यांना भाजपच्याच काही लोकांनी सांगितलं होतं, मग जाऊन सांगायचं ना त्याच वेळी, पण नाही सांगितले. आता तुम्हाला मी जनतेला एक महत्त्वाचं सांगतोय की 2013 साली बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं आणि 2014 साली लोकसभेची निवडणूक लागली. म्हणजे 2009च्या लोकसभेमध्ये युती होती शिवसेना आणि भाजपची. त्यावेळी शिवसेनेचे 11 खासदार लोकसभेत निवडून गेले. बाळासाहेब ठाकरे वारले 2013ला. भारतीय जनता पक्षाला शिवसेना संपवायची आहे, मग किमान 5-6 खासदार तर पाडायला पाहिजे शिवसेनेचे. मी तर म्हणतो 8-10 पाडायला पाहिजे जर संपवायचंच होतं तर. पण 2014 सालच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बाळासाहेबांच्या हयातीनंतर, म्हणजे 2013ला बाळासाहेब वारल्यानंतर जी निवडणूक झाली लोकसभेची, त्यामध्ये शिवसेनेचे तब्बल 18 खासदार निवडून आले. आणि त्यांचं वोटिंग जे आहे ना, त्यांना टक्केवारी पडलेली आहे 20.60 काहीतरी त्यांना असं वोटिंग पडलेलं आहे. 2009 साली त्यांना 17% होतं. इथं म्हणजे 3-3.5% वाढले. म्हणजे 11, पूर्वी किती होते 9ला 11 खासदार, आणि आता भर कितीची पडली 7ची. आता शिवसेना संपली का वाढली? थोडं गणित तरी करून येऊन बसायचं ना, म्हणजे तुम्हाला कळेल की काय झालं. बर, मग त्याच्यानंतर आणखीन कालावधी होता ना, 2019 होतं. मग 2019 नंतर परत, म्हणजे ते त्यावेळी ते एकत्रच होते 2019ला लोकसभेसाठी. मग त्यावेळी तरी भाजपने पाडायला पाहिजे होते 18 खासदारचे, किमान 7, 8, 9, 10 खासदार पाडायला पाहिजे होते. पण घडलं काय? 18 खासदार होते ते 18च राहिले. म्हणजे शिवसेना संपली नाही. म्हणजेच भारतीय जनता पक्षाने शिवसेना संपवायचं जे काही आता हे सांगतायत की ठरवलं होतं वगैरे, हे सरकारने सगळं हा फक्त प्रचार करतायत, पेड न्यूज करतायत, भावनिक राजकारण करतायत. आणि कोणाच्या सांगण्यावरून करतायत? त्यांच्या अदृश्य नेत्याच्या सांगण्यावरून करतायत. हे या ठिकाणी पुन्हा एकदा दिसून आलेलं आहे. मनापासून असं वाटतं की आता उद्धव आणि राजने एकत्र यायला पाहिजे, पण हेही सांगतो ते येणार नाहीत. पण माझी अशी इच्छा आहे दोघांनी एकत्र यावं. मला जर कोणी सांगितलं तुम्ही प्रयत्न कराल तर मी प्रयत्नही करीन. पण मला असं वाटतं की ते येणार नाहीत, याचं कारण त्यांच्याच मनात नाहीत. आपण काय प्रयत्न करणार? आणि ह्यासाठी प्रयत्न करायला पण त्यांनी सांगायला पाहिजे ना, निखिल वागळे या, आम्ही बसतो, बोलतो, आम्ही मनातलं मळप काढून टाकतो. ते कुठे बोलतायत? आता हे कॉमेडी सीन होतं काय, मला काय कळेल ना. हे सीन बघून काय वाटलं तुम्हाला? मला तर हे जे काही चाललं होतं, हे सीन बघितलं, मला वास्तव पिक्चर आठवला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल वास्तव पिक्चरचा आणि या सीनचा काय संबंध आहे? हो आहे. वास्तव पिक्चरमध्ये परेश रावल यांनी एक रोल केला होता. तो जो रोल होता ना परेश रावलांचा, तो होता मांडवली बादशाहचा. सुलेमानी भाई म्हणून त्यांची त्या ठिकाणी ते कॅरेक्टर त्यांनी साकारलेलं होतं. मग निखिल वागळे, तुम्ही काय मांडवली भाषा होताय का इथे येऊन? अहो हे काय चाललंय? मुलाखत आहे हे, आणि तुमची ग्रेट भेट आहे. ग्रेट भेटमध्ये तुम्ही काय करताय? कोणत्या तरी एका पक्षाचं, कोणत्या तरी एका नेत्याचं ॲडव्हर्टायझिंग करताय, उदं करताय, पेड न्यूज करताय, महाराष्ट्रातल्या जनतेला सांगताय. ग्रेट भेट तुमची, आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सांगताय पाठीशी उभा राहा, मतदान द्या, लोकशाही वाचवा. मगाशी सांगितलं ना की लोकशाही वाचवायचं असेल तर इतरही पक्ष आहेत, त्यांचं नाव घ्या तुम्ही. पण नाही, तुम्हाला फक्त एकाच पक्षाचं नाव, एकाच व्यक्तीचं नाव पाहिजे. आणि हे मांडवली बादशाहचं काम केव्हापासून सुरू केलं? म्हणजे तुमचा खरा धंदा हा आहे का?
तुमचं अदृश्य नेत्याचं काम हेच आहे तुम्हाला सांगितलेलं. ह्याच्यावरून पुन्हा एकदा सिद्ध होतं. आणि ह्या मुलाखतीमध्ये तुम्ही तुमच्या अदृश्य नेत्याचं नाव घेतलेलं आहे, ते मी उघड करणार आहे. आणि या वेळेला मला असं वाटतं, या क्षणाला उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातले सगळ्यात लोकप्रिय नेते आहेत. आता नाशिकचा बघा कार्यक्रम, आणि जे मी व्हिडिओ बनवतो ना, तेव्हा माझ्या व्हिडिओवर जाऊन बघा गेल्या वर्षभरातल्या, जेव्हा उद्धव ठाकरेंच्या बद्दल व्हिडिओ असतो त्याला 6 लाख 7 लाख 8 लाख 10 लाख म्हणजे इट गोज व्हायरल. हे जे ठाकरेंचं वैशिष्ट्य आहे ना, बाळासाहेब, राज किंवा आता उद्धव ठाकरे, पूर्वी मला असं वाटतं उद्धव ठाकरे फार खचडू स्वभावाचे आहेत. एक व्हिडिओ पण माझा फिरतोच, पण आता उद्धव ठाकरे खूपच बदलले. आणि मी तुला सांगतो, उद्याचा नेता त्यांचा आदित्य आहे. निखिल सरांसोबत या गप्पा आपण अशाच सुरू ठेवणार. सर, एक छोटासा ब्रेक आपण घेऊया. ब्रेक नंतर आपण पुन्हा भेटूया आणि इतरही महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल आपण चर्चा करणार आहोत. कुठे जाऊ नका, बघत राहा लोकशाही पॉडकास्ट विथ कमलेश सुतार. आपल्यासोबत आहेत निखिल वागळे. अहो निखिल वागळे, काय करताय तुम्ही? पत्रकारितेची नवीन परिभाषा निर्माण करताय का? अहो याला चाबरी पत्रकारिता म्हटलं जाईल उद्या. असं करू नका. म्हणजे तुमच्या व्हिडिओला आलेले लाईक, तुमचे व्हिडिओ जास्त शेअर केले म्हणून तो नेता मोठा होऊ शकत नाही. किंवा तुमच्या ज्या एका नेत्याला तुम्ही नावं ठेवताय, तो व्हिडिओ जास्त बघितला म्हणून तो नेता लहान होत नाही. आणि तुमच्यामुळं किंवा तुमच्या व्हिडिओमुळं लोकशाही वाचवली जाईल किंवा संपवली जाईल, हे काही होणार नाही. लोकशाही आहे, होती आणि राहणार. पण तुम्ही पद्धतशीर काय काम करताय? एकीकडे सांगताय की राज ठाकरे यांच्यावर अन्याय झाला, त्यांनी खूप मेहनत घेतली पक्ष वाढवण्यासाठी, परंतु त्यांच्यावर अन्याय झाला, ते व्हायला नाही पाहिजे होतं, 2 भाऊ एकत्र यायला पाहिजे होतं, पण मी का प्रयत्न करू, मग सांगितल्यावर मी प्रयत्न करेन, असं स्वतःच म्हणताय. आणि ह्या मुलाखत दरम्यान एक वाक्य वापरताय तुम्ही की ठाकरेंचे पुढील युवा नेते, असं म्हणून तुम्ही आदित्य ठाकरेंचं नाव घेताय. लगेच त्यावेळी मुलाखत जे तुमची घेतायत ते पत्रकार व्हिडिओ थांबवतायत आणि लगेच त्या ठिकाणी सांगतायत की आता आपण जाहिरातीकडे वळूयात, जाहिरात पाहूयात आणि परत भेटूयात. बरं, जाहिरात संपते, त्यानंतर मात्र हा विषय इथंच थांबवला जातो आदित्य ठाकरेचा. कारण हा तुमचा एक छुपा अजेंडा होता प्रमोट करण्याचा, बरोबर का नाही? बरं, मुलाखत परत सुरू होते जाहिरातीनंतर. मग त्यावेळी तुम्ही विसरता की मी कुठं होतो, काय होतो. मग तुम्हाला आठवण करून देतात की उद्धव ठाकरे. परत उद्धव ठाकरेकडे येता, उद्धव ठाकरेंचं नाव घेता, तिचाच विषय समजून परत राज ठाकरेंकडे येता. म्हणजे राज ठाकरे यांच्याविषयी बोलायचं, त्यांची भावनिक साध मिळवायची, बरोबर ना? आणि पद्धतशीरपणे त्यांचीच गेम वाजवायची. आता कशी गेम वाजवली तुम्ही? राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे सुद्धा युवा नेते आहेत ना, ते सुद्धा संघर्ष करतायत, ते सुद्धा पक्षासाठी काम करतायत, चांगलं काम आहे त्यांचं. मग बैठका घेत आहेत, फिरतायत महाराष्ट्रभर. मग ते युवा नेता होणार नाहीयेत का? फक्त एकाच पक्षाची सुपारी घ्यायची, यायचं, मग राज ठाकरे ह्याच्यावर काहीतरी बोलतील, टिप्पणी करतील, हे ओळखायचं म्हणून उगीच राज ठाकरे असे आहेत, राज ठाकरे तसे आहेत, राज ठाकरे अमुक तमुक म्हणायचं. हे तुमची जुनी चालबाजी बंद ठेवा. आता महाराष्ट्रातील जी जनता आहे ना, ती जाणकार झालेली आहे. तुम्ही काय करताय माहिती आहे का? कुणाला तरी एकाला नाव ठेवण्यासाठी कुणाला तरी एकाला जवळ करताय. ते प्रत्येक वेळी झालेलं आहे तुमचं. या मुलाखतीमध्ये प्रत्येक वेळी तुमचं झालेलं आहे. हे कुठंतरी आता तुम्ही थांबवलं पाहिजे. बस करा ना. अहो किती करणार तुम्ही पेड न्यूज? हे आता आपण एक विशिष्ट विषय हातात घेतलेला होता, त्याचा पहिला जो भाग आहे. दुसऱ्या भागामध्ये आपण उरलेली चर्चा करणार आहोत, जी आपण समीक्षा केलेली आहे, जे आपण हायपोथेसिस या ठिकाणी मांडलेले आहेत, त्याची सर्व सविस्तर चर्चा आपण दुसऱ्या भागामध्ये करणार आहोत. पहिला भाग आता या ठिकाणी आपण थांबवतोय. पहिल्या भागामध्ये जे काही राहून गेलेलं आहे किंवा ज्याला कोणाला आपलं काही म्हणणं मांडायचं आहे, त्यांनी कमेंटमध्ये आपले मत मांडू शकता आणि लगेचच आपण दुसरा भाग या ठिकाणी प्रेक्षकांसाठी आणणार आहोत. सध्या आपण या ठिकाणी थांबणार आहोत. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय संविधान.